जय जिनेन्द्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 7 भाग 55। ध्यान आत्मसाधना। व्याख्या। आत्म्यात रममाण होणे। जीवाचे परमोत्कृष्ट ध्येय मोक्ष आहे। हे ध्येय स्वस्वरूपानुभूत जीवाला प्राप्त होऊ शकते। स्वरूपाभिमुख होण्यासाठी ध्यान आवश्यक आहे। ध्यानासंबंधी सर्वात प्रसिद्ध व्याख्या तत्वार्थ सूत्रात आहे, ती अशी: एकाग्र चिंता निरोधो ध्यानम। चित्तवृत्तींना अन्य क्रियेपासून परावृत्त करून एका विषयामध्ये स्थिर करणे म्हणजे ध्यान होय। आत्मोन्नतीच्या दृष्टीने विचार करताना ही व्याख्या खालीलप्रमाणे होईल: अप्पा अप्पम्मी रवो इणमेव परम हवे ध्यानम। म्हणजे ज्या योगे आत्मा आत्म्यामध्ये रममाण होऊन स्थिर होईल तेच परमध्यान आहे। प्रस्तुत लेखामध्ये ध्यानासंबंधी सर्वांगीण विचार करावयाचा आहे। ध्यानम चित्तवृत्ती निरोध। अमरकोशामध्ये योग शब्दाची व्याख्या करताना ध्यान शब्दाचा वरील अर्थ केला आहे। भगवान पतंजलीने देखील योग सूत्रात योग शब्दाची व्याख्या चित्तवृत्ती निरोधहा अशी केली आहे। या दोन्ही व्याख्येमुळे ध्यान आणि योग एकच। जैन दर्शनामध्ये योग आणि ध्यान यांचा सविस्तर विचार केलेला आहे। बौद्ध ग्रंथामध्येही योगाचा अर्थ ध्यान असा केलेला आहे। वैदिक संस्कृतीमध्ये हठयोगाला अत्यंत महत्त्व आहे। जैन आणि बौद्ध यामध्ये मात्र हठयोगाला काहीच स्थान नाही। जैन दर्शनामध्ये योगाचा विचार करताना मनाचा तर विचार आहेच, शिवाय वचन आणि काय या संबंधीने सविस्तर विवेचन आहे। ध्यानासंबंधी विवेचनाचे वेळी त्याचे अनेक प्रकार, पद्धती इत्यादींचा खुलासेवार निर्देश आहे। सर्वसाधारणपणे अशी मान्यता प्रचलित आहे की ध्यान आणि योग हे जवळजवळ एकच, पण जैन मान्यता त्याच्याशी सहमत नाही। एकाग्र चिंता निरोध। तत्वार्थ सूत्रामधील एकाग्र चिंता निरोधो ध्यानम ही व्याख्या वर आलेली आहे। त्याचा आपण थोडा विचार करू। अग्र म्हणजे टोक किंवा मुख। ध्यानामध्ये अवलंबन एकाचेच असते। एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करणे असा एकाग्र याचा अर्थ। चिंता या शब्दाचा अर्थ काळजी, व्याधी, मानसिक व्यथा असा अर्थ ध्यान प्रकरणी घेणे अनुचित आहे। अमरकोशामध्ये धर्मचिंतनाच्या 2 नावामध्ये धर्मचिंता हे एक नाव आहे आणि स्मरण या अर्थी देखील चिंता हा शब्द दिलेला आहे। दुसरा अर्थ ध्यान प्रकरणात जुळतो। निरोध म्हणजे अभाव। हा अर्थ येथे घेता येणार नाही, कारण जर अभाव असा अर्थ घेतला तर ध्यान निर्विषय अभावरूप ठरेल, पण चिंता ज्या विषयाचे अवलंबन होईल तदनुरूप प्रवर्तने म्हणून सद्भावरूप आहे। तेव्हा एकाग्र चिंता निरोध याचा अर्थ असा की अन्य पदार्थाचे अवलंबन सोडून एकाच पदार्थाचे अवलंबन घेणे म्हणजे ध्यान। निरोध शब्द भावसाधनारूप न धरता कर्मसाधनारूप घ्यावा। त्यामुळे निरोधरूप झालेली चिंता असेच ज्ञान चंचलपणा सोडून एकाग्र होईल तेच ज्ञान। वाऱ्याने रहित वातावरणात अग्नीची ज्योत ज्याप्रमाणे स्थिर दीप्तिमान असते त्याप्रमाणे। आगम आणि अध्यात्म। सामान्य विशेष रूपाने सर्व पदार्थांचे निरूपण आगमामध्ये केलेले असते आणि केवळ आत्म्याच्याच आश्रयाने अध्यात्म सांगते। वितराग सर्वज्ञांनी सांगितलेल्या 6 द्रव्याधिकांवर सश्रद्धान इत्यादीचे प्रतिपादन आगमामध्ये असते, तर अभेद, रत्नत्रय प्रतिपादन अर्थ व पदार्थांचे व्याख्यान
अध्यात्मशास्त्रात असते. गोम्मट सारादी आगमग्रंथ आहेत. समय सारादी अध्यात्म ग्रंथ आहेत. ध्यानाच्याच अपेक्षेने सांगावयाचे झाले तर आगम भाषेप्रमाणे ध्यानाचे अनेक प्रकार आहेत. अध्यात्म भाषेने परमशुद्ध चैतन्यशाली आणि परिपूर्ण आनंदाचा धारक भगवान निजात्मा आहे. त्यात उपादेय बुद्धी ठेवून नंतर मी अनंत ज्ञानाचा धारक आहे इत्यादी रूपाने अंतरंग धर्मध्यान आहे. निज शुद्धात्मामध्ये निर्विकल्प ध्यानरूप शुक्ल ध्यान आहे. प्रस्तुत लेखामध्ये अध्यात्म दृष्टिकोनातून अधिक विचार करावयाचा आहे. प्रसंगोपात आगम भाषेने देखील विचार करू. ध्यानाचे प्रकार. ध्यानाचे मुख्य दोन भेद आहेत. एक अप्रशस्त व दोन प्रशस्त, किंवा एक अशुभ व दोन शुभ. प्रामुख्याने वरील भेद असले तरी सूक्ष्म दृष्टीने अनेक भेद आहेत. ज्या ध्यानाने पापाश्रव होतात ते अप्रशस्त अर्थात आर्त आणि रौद्र, आणि ज्यामुळे कर्माची निर्जरा होते ते प्रशस्त ध्यान आहे. आगमाप्रमाणे प्रथम अप्रशस्त ध्यानाचे थोडक्यात स्वरूप पाहून नंतर प्रशस्त ध्यानाचा विस्ताराने विचार करू. अंतर्ध्यान. ऋतुम दुःख अर्दनमर्तिर्वा तत्र भवमार्तम. म्हणजे आर्त शब्द ऋत अथवा अर्दन यापैकी एका शब्दाने झाला आहे. ऋत म्हणजे दुःख किंवा अर्दन म्हणजे पीडा. यामध्ये दुःखात आणि पीडेमध्ये जे होते ते आर्त ध्यान होय. याचे एक अनिष्ट योगज, दोन इष्ट वियोगज, तीन भोगार्थ अर्थात वेदना प्रभव व चार निदान असे चार भेद आहेत. थोडक्यात स्वरूप असे: एक अनिष्ट पदार्थांच्या संयोगाने होणारे, दोन इष्ट पदार्थांच्या वियोगाने होणारे, तीन रोग प्रकोपाच्या पीडेने होणारे व चार आगामी कालातील भोगांच्या वांछेने होणारे असे चार प्रकार आहेत. स्वजन धन शरीर यांचा नाश करणारे अग्नि जल विष शस्त्र सर्प सिंह दैत्य तथा स्थळ जीव जल जीव किंवा दृष्टीजन वैरी राजा आदी अनिष्ट पदार्थांच्या संयोगाने अनिष्ट योगच अंतर्ध्यान होते. जे राज्य ऐश्वर्य श्री कुटुंब मित्र सौभाग्य भोगादिकांचा नाश झाल्यावर तसेच चित्तात प्रीती उत्पन्न करणाऱ्या सुंदर इंद्रियांच्या विषयाचा प्रध्वंसाभास असताना संत्रास पीडा भ्रम शोक मोहामुळे निरंतर खेदरूप होणे इष्टवियोगजनित आर्तध्यान आहे. वात पित्त कफाच्या प्रकोपाने उत्पन्न झालेल्या शरीराचा नाश करणाऱ्या वीर्यापेक्षा प्रबळ आणि क्षणाक्षणाला उत्पन्न होणाऱ्या कास अर्थात खोकला श्वासभगंदर जलोदर वार्धक्य कोड अतिसार ज्वराधिक रोगांनी मनुष्यांना जी व्याकुळता होते ते रोगपीडा चिंतवन आर्तध्यान आहे. धरणेंद्रांना सेवन करण्यास योग्य भोग आणि त्रिभुवनांना जिंकणारी राज्यलक्ष्मी तथा ज्यात शत्रूंचा समूह क्षीण झाला आहे असे राज्य आणि देवांगनांच्या नृत्यलीलांना जिंकणाऱ्या स्त्रिया आणि इतरही आनंदरूप वस्तू मला कशा मिळतील असे चिंतवन करण्याला भोगार्थ ध्यान म्हणतात. आर्तध्यान चारही प्रकारचे अत्यंत अशुभ कृष्ण नील आणि कापोत लेश्यांच्या आश्रयाने उत्पन्न होतात. त्यांचा काळ अंतर्मुहूर्त आहे आणि आलंबन अशुभ आहे. आर्तध्यान संसाराचे कारण आहे. याचे फल तिर्यंच गती आहे. अविरत देशविरत आणि प्रमत्त संयत गुणस्थानवर्ती जीवांना आर्तध्यान होते. अविरत आणि देशविरत गुणस्थानवर्ती जीवांना चारही
प्रमत्त संयत गुणावर्ती जीवांना निदान आर्तध्यानाशिवाय शेष प्रमादवश कदाचित होतात। सर्वसाधारणपणे आर्तध्यानी जीव कसा असतो याचे स्वरूप ज्ञानार्णव ग्रंथात खालीलप्रमाणे दिले आहे। प्रत्येक गोष्टीत संदेह अर्थात शंका असतो, नंतर त्या जीवाला शोक होतो, भीती वाटते, तो प्रमादी असतो, कलह भांडण करतो, त्याला चित्तभ्रम होतो, भ्रांती होते, तो चंचलचित्त असतो, त्याला विषय सेवनात उत्कंठ असते, तो निद्रालू असतो, अंगात जडता असते, खेद असतो,